हॅलो, वेलकम टू प्रज्ञाज किचन. प्रज्ञाच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. पण आज मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन न जाता श्रावणातल्या अमावास्येला येणाऱ्या पिठोरीची पूजा माझ्या माहेरी कशी संपन्न होते त्याचे चित्रीकरण दाखवणार आहे. श्रावणातल्या अमावास्येला पिठोरी अमावास्या असे म्हणतात. या दिवशी मातृदिन देखील साजरा केला जातो. दुपारीच आईकडे गेले. पूजेची सर्व तयारी झाली होती. दिवे लागणीच्या वेळेस पिठोरी मातेचे पूजन केले जाते. श्रावणात उगवणाऱ्या सर्व पत्री एकत्र गोळा करून त्याची पूजा केली जाते. लहानपणी आम्ही हे काम अगदी आनंदाने करत असू. सायंकाळी छान छान तयारी करून आम्ही सर्व माहेरवाशिणी पिठोरी मातेला घेऊन घरी आलो व मुख्य प्रवेशद्वारात तिचे आगमन झाले आणि वहिनींनी तिचे स्वागत केले. तिला घरात घेऊन तिची स्थापना केली. जिथे स्थापना केली जाते त्याच्या मागे पिठोरी पूजेच्या चित्रपटाचा पिवळा कागद लावला जातो. त्यात असलेल्या गणपती व पिठोरी मातेच्या चित्राला हळद कुंकू लावून पूजा केली. नंतर पिठोरी मातेची सागर संगीत पूजा झाली आणि फळे व मिठाईचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर आरती झाली. मग वहिनींनी सर्वांना आरती दिली. हळूहळू सर्व घर पाहुण्यांनी भरून गेले. नंतर नैवेद्याचे ताट आणून नैवेद्य दाखविला. 2 भाज्या, उकडीचे मोदक, तांदळाची खीर, कोशिंबीर, अळूवडी, वरण, भात, चपाती असा परिपूर्ण नैवेद्य होता. त्यानंतर मातृदिनाचे वाण देण्याचा कार्यक्रम सुरू झाला. वाण देताना आई आपल्या मुलांना तांदळाची खीर व उकडीच्या मोदकाचे वाण देते. पिठोरी पूजेच्या समोर बसून आई मुलांना वाण देते व ते देताना माझ्या मागे कोण आहे व कोल्हापूरची वाट कुठची असे प्रश्न विचारते. तेव्हा मुले माझ्या मागे कोण आहे असे विचारल्यानंतर मीच व कोल्हापूरची वाट कुठली असे विचारल्यानंतर हीच असे उत्तर देऊन आईच्या पाया पडतात आणि दिलेल्या वाणाचे सेवन करतात. सर्व मुलांना वाण देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग सुग्रास आणि सात्विक नैवेद्याचा आनंद लुटला. पुन्हा एकदा पिठोरी मातेला नमस्कार करून आम्ही सर्वजण समाधानाने आपापल्या घरी जाण्यास निघालो. मी केलेला हा नवीन प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि असे काही व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का ते सुद्धा सांगा. तसेच माझ्या या व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.